सह्याद्रीच्या कुशीत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत. आजचं आमचं ठिकाण आहे हिंदवी स्वराज्याची पहिल्या शपथेचा साक्षीदार किल्ले रायरेश्वर. शिव सकाळ मित्रांनो, तर रायरेश्वर ते किंजल आणि रोडा ही मोहीम घेऊन आम्ही निघालोय आणि आता आम्ही आहोत रायरेश्वर पठारावरती. मागे तुम्ही माझ्या बघू शकता. तर माझ्यासोबत आहे आज आपले जयंत दादा, राजेश दादा आणि अंकित दादा आणि आपले दादा संजय दादा. तर बघूया आता रायरेश्वर पठारावरती दादा काय काय बघण्यासारखं आहे. तिथे एक मंदिर आहे, माहिती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली, ते जास्त महत्वाचं ठिकाण. आणि ह्या पठारावरती असं म्हटलं, मी ऐकलंय फक्त व्हिडिओमध्ये की 7 रंगाची माती आहे. हो, ते एक विशेष आहे. ती 2 ठिकाणं जास्त महत्वाची होती. तर चला मित्रांनो, बघूया ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या मंदिरात जाऊन पहिले दर्शन घेऊ आणि नंतर पुढचं पठार आपण एक्सप्लोर करूया. बरोबर नाही ना, म्हणजे ऍक्च्युली सरळ पण घे, वाकडी पण. सह्याद्रीच्या रांगांमध्ये असे अनेक किल्ले आणि डोंगर आहेत ज्यांनी इतिहास घडताना पाहिला आहे. पण भोर तालुक्यात वसलेले हे रायरेश्वर पठार काहीसं वेगळं आहे. हे फक्त एक निसर्गरम्य ठिकाण नसून हे ठिकाण आहे हिंदवी स्वराज्याच्या पहाटेचं. आज आपण अनुभवणार आहोत रायरीच्या पठाराचा थरार आणि तिथला पवित्र इतिहास. काही थरारक चढाई आणि लोखंडी शिड्यांची सोबत पार करत आम्ही सरसावलो रायरेश्वराच्या अफाट पठाराकडे. तर आता एक्झॅक्टली आम्ही रायरेश्वर पठारावरती आहेत. बघू शकता तुम्ही पूर्ण पठार. हा, ही झाडं कसली आहेत? विस्तीर्ण रायरेश्वर पठार जणू निसर्गाची एक वेगळीच सृष्टी. उन्हाचा कडाका कितीही असला तरी या माठातल्या ताकाचा एक घोट सारा थकवा पळवून लावतो. अस्सल चव, स्वच्छ मन आणि कष्टकरी हातांचे हे अमृत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी राहण्याची सुविधा आहे, टेंट वगैरे आहेत. रायरेश्वर पठारावरती हॉटेल शिवशंभू म्हणून तुम्ही पाहू शकता. यांचा नंबरसुद्धा आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता या ठिकाणी. खूप छान असा मेसेज संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. साक्ष आहे या सह्याद्रीची आणि किमया आहे या रायरेश्वराची. वर्ष ऋतू कोणताही असो, या गोमुखाची धार कधीच अटत नाही. भर उन्हाळ्यात ट्रेकर्सची तहान भागवणारे हे कुंड म्हणजे निसर्गाचा आशीर्वादच. इथल्या पाण्याच्या प्रत्येक थेंब थकलेल्या शरीरात पुन्हा चैतन्य निर्माण करतो. हेच ते रायरेश्वर मंदिर, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. या ठिकाणी मंदिरात जाण्याअगोदर पाय धुवावे लागतात आणि हे मंदिर ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत
स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. इतिहास साक्ष आहे या पवित्र रायरेश्वर मंदिराचा, जिथे 16 वर्षाच्या एका तेजस्वी युवकाने रक्ताने महादेवाचा अभिषेक करत स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवण्याची शपथ घेतली. आदिलशाहीच्या छायेत जेव्हा सगळे शांत होते, तेव्हा याच रायरेश्वराच्या पठारावरून हिंदवी स्वराज्याची रणभेरी फुंकली गेली. इथला प्रत्येक दगड आजही ओढून सांगतोय, शपथ स्वराज्याची, साक्ष महादेवाची. रायरेश्वर मंदिरा शेजारील हा शिवरायांचा पुतळा आजही आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देतो. जिथे स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक झाला, तिथे राजांसमोर नतमस्तक होणे हेच आमचं भाग्य. राजे तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत. आता खपल्यावर बाहेर काढू काय पुढाची दिसायला पाहिजे इकडे ते. रायरेश्वराचं पठार हे समुद्र सपाटीपासून साधारण 4500 फूट उंचीवर आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे निसर्गाची अजब किमया असलेली 7 रंगी माती. एकाच पठारावर निसर्गाचे 7 वेगवेगळे रंग मातीच्या रूपात पाहायला मिळतात. तांबडी, पिवळी, पांढरी आणि काळी अशा विविध छटांनी हे पठार नटलेले आहे. भूगर्भशास्त्रानुसार ज्वालामुखीच्या लाव्हा रसापासून तयार झालेली ही माती आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आता वेळ झाली खाली उतरण्याची, पण समोरच साथ घालतोय तो दुर्ग केंजलगड. तर चला मग पुढचा प्रवास केंजलगडाच्या दिशेने.